नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चमचमीत अशी घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची आहे ना, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. झणझणीत असं तिखट पाणी, आंबट गोड पाणी कसं बनवायचं आहे ना, ते आपण बघणार आहोत. आंबट गोड पाणी बनवण्यासाठी चिंच गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायची. चिंच भिजत आहे तोपर्यंत आपण तिखट पाणी बनवून घेऊया. तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घालायचा, हिरवी कोथिंबीर, चवीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या, एक अद्रकीचा तुकडा घालायचा, एक चम्मच लिंबाचा रस घालायचा. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. एका भांड्यामध्ये बारीक केलेली पेस्ट घालायची. त्यामध्ये थंड पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, काळं मीठ घालायचं, एक चम्मच पाणीपुरी मसाला घालायचा. त्याला छान मिक्स करायचं. बघू शकता इथे आपलं झणझणीत असं हिरवगार तिखट पाणी तयार आहे. चला आता आंबट गोड पाणी बनवूया. चिंच अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. छान भिजली आहे. त्याला हातानं दाबून घ्यायचं, त्याचा गर काढून घ्यायचा आणि नंतर चाळणीनं चाळून घ्यायचं. त्यामध्ये किसून घेतलेला एक चम्मच गूळ घालायचा. आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं. पाणीपुरी मसाला घालायचा. त्याला छान मिक्स करायचं. आंबट गोड पाणी बनवायची दुसरी एक पद्धत आहे. गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं, त्यामध्ये गूळ घालायचा. गूळ छान वितळला की त्यामध्ये पाणी घालायचं. नंतर मसाले घालायचे. पण आमच्या घरी थोडं आंबट गोड कमीच पाणी लागतं, म्हणून मी थोडं कमी बनवलं आहे आणि या पद्धतीने बनवलं आहे. या पद्धतीने बनवलं ना तरी पण खूप टेस्टी लागतं. चला तर मग आपलं आंबट गोड आणि तिखट पाणी तयार आहे. आता आलूचं स्टफिंग बनवूया. आलू उकडून घ्यायचे. थंड झाल्यानंतर त्याला हातानं मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालायची, बारीक कट केलेला कांदा घालायचा, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं. त्याला छान मिक्स करायचं. त्यामध्ये उकडून घातलेले काबुली हरभरे घालायचे. त्याला छान मिक्स करायचं. जास्त दाबून घ्यायचं नाही, त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता ते मी रेडीमेड पाणीपुरीचं पॅकेट घेतलेलं आहे. 200 ग्रामचं आहे. साधारण त्यामध्ये 70-75 पुऱ्या असतात. त्यामध्ये पाणीपुरी मसाला पण येतो. तेल गरम झालं की त्यामध्ये पुऱ्या टाकायच्या. त्याला छान तळून घ्यायचं. झाऱ्यानं एकसारखं हलवत राहायचं. जसं जसं आपण हलवत जातो तसं तसं त्या पुऱ्या जास्त फुगतात. हलवत राहायचं, नाहीतर एका साईडला त्या करपतील. छान त्या ब्राउनिश कलरच्या झाल्या की पुऱ्या झाऱ्यानं त्याला काढून घ्यायचं. अगदी याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. आपल्या पुऱ्या इकडे तळत आहेत तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुरी हा एक अत्यंत लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. पुदिना, कोथिंबीर, चिंच, गूळ या मसाल्याने बनवलेले तिखट गोड पाणी असतं ना, म्हणूनच तर पचनक्रिया पण सुधारण्यास मदत करते. पाणीपुरी या पदार्थाला अलग अलग राज्यामध्ये अलग अलग नावाने ओळखले जाते. जसं की दिल्ली पंजाबमध्ये याला गोलगप्पे म्हणतात आणि हैदराबादामध्ये याला गुपचूप म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणीपुरी या नावाने ओळखले जाते. बाहेरची पाणीपुरी खाताना अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. म्हणून जेवढं होईल तेवढं बाहेरची पाणीपुरी खाणं स्किप करा आणि या पद्धतीने घरच्या घरी पाणीपुरी बनवून खा. घरच्या घरी पाणीपुरी बनवली ना तर आपण आपल्याला हवी तेवढी आपण पाणीपुरी खाऊ शकतो. ह्या रेडीमेड पुऱ्या तेलामध्ये तळून
स्टीलच्या डब्यामध्ये झाकण लावून बंद करून ठेवायच्या. त्या किती दिवस पण राहिल्या ना तरी पण नरम पडत नाहीत. आणि जेव्हा कधी आपल्याला पाणीपुरीची आठवण होईल ना तेव्हा पाणीपुरीचं पाणी बनवायचं आणि ह्या पुऱ्या घ्यायच्या आणि पाणीपुरी एन्जॉय करायची. बघू शकता आपल्या इथं पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आंबट, गोड आणि तिखट पाण्यामध्ये मी घरी बनवलेली बुंदी टाकलेली आहे. आता आपण पाणीपुरीची प्लेट तयार करून घेऊया. पुरीमधून फोडून घ्यायची. त्यामध्ये आलूचं स्टफिंग भरायचं. त्यामध्ये आंबट, गोड आणि तिखट पाणी घालायचं. या पद्धतीने आपली प्लेट तयार करून घ्यायची. जर तुम्ही लहान मुलांसाठी पाणीपुरीची प्लेट तयार करत असाल ना तर त्यामध्ये आंबट गोड पाणी जास्त घालायचं आणि तिखट पाणी कमी घालायचं. बघू शकता अगदी याच पद्धतीने आपली प्लेट तयार करून घ्यायची. त्यामध्ये वरून भरपूर अशी शेव घालायची. मग काय, रेडीमेडसारखीच अगदी बाहेरच्यासारखीच पाणीपुरी तयार होते. चवीला पण अप्रतिम लागते. तर तुम्ही ना या पद्धतीने एकदा घरच्या घरी पाणीपुरी बनवा. दहीपुरी जर आवडत असेल ना तर या पद्धतीने दहीपुरीची पण प्लेट तयार करा. त्याच पुऱ्या ना मधून फोडून घ्यायचा. त्यामध्ये आलूचं स्टफिंग भरायचं. सगळ्या पुऱ्यामध्ये आलूचं स्टफिंग भरून घ्यायचं. त्यामध्ये आंबट गोड पाणी घालायचं. तिखट पाणी घालायचं. दह्याला छान फेटून घ्यायचं आणि पुरीमध्ये दही घालायचं. बघू शकता अगदी चम्मचनं याच पद्धतीने सगळ्या पुऱ्यामध्ये दही घालून घ्यायचं. वरतून त्यामध्ये भरभरून अशी बारीक शेव घालायची. तयार होते इथं आपली दहीपुरीची प्लेट. तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.